जिजाऊ छत्रपती शिवाजी महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे, सावित्रीबाई फुले, थोर समाजसुधारक महात्मा ज्योतिबा फुले, संत तुकाराम, संत ज्ञानेश्वर, श्री गजानन महाराज, परमहंस तेजस्वी महाराज यांच्या चरणी मी नतमस्तक होतो. बंधू आणि भगिनींनो, कित्येक पिढ्या गेल्यात, पण आजवर कलावंतांना न्याय मिळाला नाही आणि कलावंतांचा कोणी विचारही करत नाही. राजकारणी असो का समाजातील कोणताही घटक असो, मुलगा जर जन्माला आला, जन्म जर झाला तर त्या ठिकाणी कलावंताची गरज पडते आणि शेवटी त्याला जर का त्या तीन पत्रात जर जायचं असेल तर त्याही ठिकाणी कलावंतच कामी पडत असतो. सुख आणि दुःख हे सांभाळण्याची जी काही बाजू आहे आणि ती निपटून घेण्याची जी काही बाजू आहे ती संपूर्ण बाजू कलावंत हा करत असतो. परंतु आज या 21व्या शतकामध्ये प्रत्येक जाती धर्माचं, प्रत्येक घटकाचं एक अस्तित्व निर्माण करण्यासाठी रस्त्यावर प्रत्येक घटक हा समाजातील पडला आहे आणि ते अस्तित्व निर्माण करण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे कलावंत आपल्या कलेच्या माध्यमातून, आपल्या गीताच्या माध्यमातून, आपल्या प्रवचनाच्या माध्यमातून त्यांचा जो काही संघर्ष आहे तो शासनापर्यंत मांडण्याचं काम माझा कलावंत हा करत आहे. परंतु दुःखाची बाब आणि शोकीची बाब अशी की आज वेगवेगळ्या घटकाचा जो काही संघर्ष आहे, मग तो कोणताही संघर्ष असो, कोणत्याही मागण्या असो, त्या गीताच्या रूपातून, आपल्या कलेच्या माध्यमातून शासनापर्यंत पोहोचवतो आणि समाजाच्या प्रत्येक घटकापर्यंत आपल्या कलेच्या माध्यमातून हा कलावंत हा पोहोचवत असतो. परंतु म्हणतात की जो जागी करणारा असतो तो दुसऱ्याला जागी करतो, पण हा स्वतः खूप गाढ झोपेत असतो. तसाच आज या 21व्या शतकामध्ये या कलावंताची बाजू पडलेली आहे. येणाऱ्या कित्येक पिढ्या गेल्या, कित्येक कलावंत माधवदादा गाडेकर दादांनी यांनी सांगितलं की असे कित्येक कीर्तनकार आहेत, कित्येक नारदाच्या गादीवर कीर्तन करता करता गेले, अशी कित्येक भीमशाहीर आहेत, कित्येक आपले मृदंगाचार्य आहेत, कित्येक आपले टाळकरी आहे, वारकरी आहे, विनेकरी आहेत आणि सर्वच क्षेत्रातील जे काही कलावंत आहेत ते आपली कला सादर करता करता त्यांना हार्ट अटॅक आला आणि हार्ट अटॅक आल्याच्या नंतर लाखो समाजाच्या पुढे हा माझा कलावंत स्टेजवर गेला. परंतु आजही आपल्या कलावंतांना न्याय मिळाला नाही. हा न्याय मिळवायचा असेल आणि हे जर संपूर्ण करायचं असेल तर हे करायचं कोणी, हा प्रश्न प्रत्येकाच्या मनामध्ये एक काटा रुतल्यासारखा तो पडतो. परंतु समोर यायला कोणी तसं धाडस करत नाही. म्हणून माझ्या सोबत असलेले माधवदादा गाडेकर, दादाराव भाऊ, त्याच्यानंतर आकाश भाऊ आणि माझे संपूर्ण जे काही सहकारी आहे ते संपूर्ण सहकारी आज मला एक ताकद देत आहे की दादा तुम्ही समोर चला, आम्ही तुमच्या पाठीमागे आहे. सांगायचं तात्पर्य असं आहे की ज्यावेळेस संघर्ष कोणी एकटा व्यक्ती जेव्हा निर्माण करतो तेव्हा तो संघर्ष हा काही 4-5 लोकांमध्ये असतो. परंतु हा संघर्ष जेव्हा पूर्णत्वास येत असतो त्यावेळेस हजारो लोक त्या लोकांच्या पाठीमागे असतात. म्हणून येणाऱ्या या काळामध्ये कलावंतांचं एक व्यासपीठ, एक आर्थिक विकास महामंडळ, की जी काही आर्थिक बाजूची कलावंतांची आज कमकुवत झालेली आहे ती बाजू भरून काढण्यासाठी एक आर्थिक विकास महामंडळाची स्थापना या राज्य शासनाने करावी, यासाठी ही एक मागणी लावून धरलेली आहे. कलावंतांना राजश्री शाहू महाराज मानधन हे मिळतं, परंतु कित्येक 11 वर्षापासून फक्त एकटे जे काळे महाराज त्यांना जे 5000 कलावंतांना मानधन मिळतं त्यांनाच मिळतं. पण 11 वर्षाच्या अगोदरपासून
की ज्या प्रकारे काळे महाराजांना ते 5,000 रुपयाचे मानधन मिळतं, तेच मानधन आपल्या सगळ्या समूहातील लोकांनाही मिळालं पाहिजे. हा विचार आपण कधी करत नाही. मग हा विचार करायचा असेल तर या संघटनेच्या माध्यमातून, या समितीच्या माध्यमातून हे करणं गरजेचं आहे. आणि हा प्रवास साधा सोपा नाहीये. या प्रवासात खूप मोठे विघ्न, खूप मोठ्या बाबी आणि खूप मोठ्या अडचणी येणार आहेत. परंतु या अडचणी येत नाही, कारण ज्या समाजाला जागृत करण्याचं काम कलावंत जर करत असेल तर त्या समाजानं या कलावंतांच्या संघर्षामध्ये, या कलावंतांच्या मागण्यासाठी आणि या पूर्ण करण्यासाठी या समाजानेही या कलावंतांना सहकार्य करणं गरजेचं आहे. परंतु असं होत नाही, कारण जेव्हा विशेष घटक, जेव्हा आपलं अस्तित्व निर्माण करण्यासाठी जेव्हा संघर्ष करतो, जेव्हा शासनासमोर काही आपल्या बाजू मांडतो, त्यावेळेस बघ्याची भूमिका हे काही बांधव आपले घेत असतात आणि समाजातील काही लोकही घेत असतात. परंतु असं नाही की खरंच सकाळी 4 वाजता माझं पूर्ण गाव झोपेत असतं आणि माझा वारकरी एकटा या मंदिरात येत असतो आणि या मंदिरात आल्याच्या नंतर सकाळी 4 वाजतापासून काकडा घेतो आणि संपूर्ण गाव हे जागृत करण्याचं काम, जागी करण्याचं काम आणि परमात्मा आणि सद्भावना आणि आपले विचार चांगल्या दिशेने नेणारा माझा वारकरी हा जागृत करण्याचं काम गाव करतो. परंतु त्या वारकऱ्याच्या पाठीमागे उभं राहण्याचं काम प्रत्येक गावातील सदस्याने केलं पाहिजे. पण असं कधीच दिसून येत नाही. म्हणून याला विशेष एक आहे की आपला लढा आहे आणि हा आपल्याला पूर्णत्वास नेणं गरजेचं आहे. म्हणजे आपली ताकद, आपला संघर्ष आणि आपल्या जर मागण्या पूर्ण करायच्या असतील तर गावातील प्रत्येक कलावंत हा जागृत होऊन, एक संघटित होऊन संघर्ष समितीच्या माध्यमातून या लढ्याला साथ देणं गरजेचं आहे. आपण पाहतो की आज गंगा जर म्हटली की त्या गंगेचं खूप मोठं पात्र असतं. कुठून कुठपर्यंत वाहते याचा विचार करतो आपण, परंतु त्या गंगेचं उगम स्थान जर म्हटलं तर फक्त एवढी दार आहे. त्याच प्रकारे या कलावंताच्या संघर्ष समितीची तीच बाजू या आपल्या बुलढाणा जिल्ह्यातून चालू आहे. माझे सहकारी मित्र आपले गाव धंदे सगळे सोडून आपल्या कुटुंबाची पूर्ण आर्थिक बाजूला ठेवून आपल्या स्वतःच्या खर्चातून, स्वतःच्या खिशाच्या पैशाला झळ लावून तुमच्यासाठी, आपल्यासाठी आणि आपल्या सर्वांसाठी, या कलावंतासाठी रात्रचा दिवस एक करीत आहे.